पुण्यामध्ये मागासवर्ग आयोगाची बैठक थोड्या वेळात सुरू होते। या बैठकीमध्ये मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी म्हणून नवे निकष ठरवले जाणार आहेत। त्यासाठी 2008 पासूनची मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती तपासली जाणार आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीमध्ये मराठा समाजाची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती तपासली जाईल। थेट जाऊयात पुण्याला, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, साधारण किती वेळात बैठक सुरू होते आणि काय काय मुद्दे या बैठकीमध्ये चर्चेला घेतले जातील? नक्कीच सुवर्णा, आपण जर पाहिलं तर मागासवर्ग आयोगाची महत्त्वाची बैठक जी आहे ती आज पुण्यात होतीये। यापूर्वीचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मागासवर्ग आयोगाचे नवीन सदस्य सुनील शुक्रे यांच्या उपस्थितीमध्ये आणि 4 नवीन सदस्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक आज पार पडतीये। यामध्ये काही अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस जे आहेत ते ठरवले जाणार आहे। शैक्षणिक असतील, सामाजिक असतील आणि आर्थिक असतील। 2008 पासूनचे निकष आहेत। आर्थिक निकष जर पाहिले तर रोजगाराची साधनं असतील किंवा इतर मराठा समाजाचे जे हस्तकला असेल, या सर्व गोष्टींचा समावेशामध्ये येतो का? त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखाली किंवा जे अल्पभूधारक मराठा समाज आहे त्यांचाही उल्लेख जो आहे तो या निकषांमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे सविस्तर मराठा समाजातील सर्व गोष्टींची चर्चा जी आहे ती या मागासवर्ग आयोगाच्या बैठकीमध्ये होणार आहे आणि त्यानंतर पुढील निकष ठरवून कशा पद्धतीने मागासवर्ग आयोग आपला अहवाल सादर करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोखले इन्स्टिट्यूटने एक ॲप तयार केलेला आहे आणि या ॲपमध्येही या गोष्टींचा उल्लेख असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि सरकारलाही जरांगे पाटलांनी अल्टिमेटम दिलेलं आहे। महत्त्वाचे मुद्दे चर्चेला घेतले जातील आणि त्या दृष्टीने पुढची पावलं उचलली जाणार आहेत। सागर, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।